पैशाचे महत्त्व या ठिकाणी बघणार आहे. सर्वसामान्यपणे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पैसा कोणाकोणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे हो? कोणाकोणाच्या म्हणजे असं मला म्हणायचं आहे की सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामधील पैसा हा नैसर्गिक व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्ती किंवा लीगल पर्सन्स यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर ह्या पैशाचं या ठिकाणी महत्त्व आपण बघणार आहोत. तर हे जे महत्त्व आहे हे वेगवेगळ्या आपण 15 पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आणि हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, कारण पैशाचे अनेक कार्य आहेत आणि या अनेक कार्यांना अनुसरून या ठिकाणी पैशाचं महत्त्व हे देखील विशेष स्वरूपाचं आहे आणि ते माहीत असणं आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. एक मिनिट. तर पहिला जो पॉईंट आहे तो ग्राहक वर्गाच्या दृष्टिकोनातून महत्त्व. आता ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा का आहे हो? ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा का आहे? कारण ग्राहक म्हणजे कोण हो? उपभोक्ता म्हणजे ग्राहक असं म्हणलं तर मी चालेल का? उपभोक्ता म्हणजे ग्राहक असं मला म्हणायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो एवढंच द्यायचं. पैशाचे महत्त्व तुमच्या मोबाईलमध्ये दिसायला लागलेलं आहे का पीपीटी वरती? पैशाचे महत्त्व कोणतर सांगा रे. पैशाचे महत्त्व सायली दिसतंय ना? हां ठीक आहे. आवाज पण येतोय व्यवस्थित? हां ठीक आहे. आपला मुद्दा काय चाललेला होता की ग्राहक आणि उपभोक्ता एकच असतात किंवा ग्राहक म्हणजेच उपभोक्ता. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? कोण सांगेल? चुकून दे, चुकलं तर काय अडचण नाही. कोण सांगू शकते का? एकच असतो. बर ठीक आहे. आणि कुणाचं काय मत वेगळं आहे का हो? ग्राहक आणि उपभोक्ता हा एकच असतो. अर्थशास्त्रीय कल्पना आहे, संकल्पना आहे बरं काय ग्राहक. हां बोला. हां बरोबर आहे. ग्राहक आणि उपभोक्ता ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही वेळेला ग्राहक आणि उपभोक्ता एकच असेल बरं का, पण प्रत्येक वेळेला ग्राहक आणि उपभोक्ता एकच असेल असं सांगता येणार नाही. कारण आपले दुकानदार काय करतात बघा की किरकोळ माल घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी करतात आणि ते नंतर या ठिकाणी किरकोळ स्वरूपात विक्री करतात. मग त्यांनी या ठिकाणी वह्यांची पेन्स त्यानंतर पुस्तकं वगैरे खरेदी केलेली असतात, पण ती वापरण्यासाठी खरेदी केलेली असतात का? नाही, विक्रीसाठी खरेदी केलेली असतात. म्हणजेच नफा मिळवण्यासाठी केलेली असतात. ते ग्राहक आहेत परंतु उपभोक्ता नाहीत. परंतु विद्यार्थी जर म्हणला ना, विद्यार्थ्यानं पुस्तक खरेदी केलं तर ग्राहक आहे तो विद्यार्थी. किंवा आमच्या कॉलेजनं पुस्तक खरेदी केलं, लायब्ररीनं पुस्तक खरेदी केलं तर आम्ही ते उपभोक्ते आहोत. म्हणजे ग्राहक आणि उपभोक्ते या वेगवेगळ्याच. तर ग्राहकाला बघा अनेक वस्तू आणि सेवांची गरज असते आणि या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पैसा हा अतिशय महत्त्वाचं कार्य करत असतो. ज्या वस्तू त्याला या ठिकाणी खरेदी करायच्या आहेत त्या खरेदी करू शकतो. त्या विशिष्ट प्रमाणात खरेदी करू शकतो, कमी जास्त करू शकतो. त्यानंतर ग्राहक बाजारपेठेतील किमतीचा चढ उतार देखील या ठिकाणी तो विचारात घेऊन तो पैशाचे व्यवहार करू शकतो. त्या दृष्टिकोनातून पैसा हा व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा. वैशिष्ट्यीकरण आणि श्रम विभागणी पैशामुळे शक्य झालेले आहे. वैशिष्ट्यीकरण किंवा श्रम विभागणी आपणाला एक आलेलं होतं बघा, कधी बीकॉम फर्स्टमध्ये आलेलं आणि तुम्ही 12वी मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की व्यवस्थापनाचं एक तत्व आहे.
हेनरी फेयल यांनी 14 तत्व दिली ना, त्यामधील विभागीकरण हे किंवा श्रम विभागणी हे तत्व होतं. तर वेगवेगळी कार्य वेगवेगळे लोक करतात ना, त्यामधून या ठिकाणी श्रम विभागणी केली जाते. पैशामुळं काय केलं जातं, तर वेगवेगळ्या कार्यांना वेगवेगळा मोबदला दिला जाऊ शकतो. आणि त्यामुळं वैशिष्ट्यीकरण करणं हे पैशामुळे शक्य झालेलं आहे. प्राध्यापकांच्या कामाचा मोबदला वेगळा, त्यानंतर ऑफिशियल लेवलला जी लोक काम करतायत कर्मचारी, त्यांचा मोबदला वेगळा आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जे काम करतायत शिपाई वगैरे, त्यांचा मोबदला वेगळा आहे. हे कसं शक्य झालं आपणाला? पैशामुळे शक्य झालेलं. बांधकामाचं जर उदाहरण तुम्ही घेतलं ना, तर मिस्त्री जे असतात, मिस्त्री म्हणजे जे प्रत्यक्ष बांधकाम करतात, काम करतात ते, आणि सहाय्यक म्हणजे त्यांच्या हाताखाली बांधकाम करणाऱ्याच्या जे या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा देण्यासाठी असतात ते. तर सहाय्यकांचा किंवा गाड्यांचा पगार कमी असतो, तर मिस्त्री किंवा गवंडीचा पगार जास्त असतो. हे कशामुळे शक्य झालंय? पैशामुळे शक्य झालंय. व्यापारात सुलभता आलेली आहे पैशामुळं. व्यापार म्हणजे काय हो? व्यापार म्हणजे वस्तू किंवा सेवांची देवघेव होय. आणि कशाच्या दृष्टीने वस्तू किंवा सेवांची देवघेव? नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू किंवा सेवांची देवघेव केलेली असते, त्याला आपण व्यापार असं म्हणतो. व्यापारामुळं अनेक व्यवहार या ठिकाणी सुरळीत चालायला लागलेले आहेत. अनेक लोकांच्या गरजा या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेल्या आहेत. आपण ज्या वस्तू आणि सेवा घेतोय ना, त्या प्रत्यक्ष उत्पादन ज्या कंपनीनं बनवलेल्या आहेत, त्या कंपनीत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हे व्यापारामुळे शक्य झालेलं आहे, अभिकर्त्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि या वस्तू आणि सेवांचं मूल्य आपण पैशात देत असतो. आणि त्यामुळं या ठिकाणी ही व्यापाराला पैसा मदत करतो किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा. भविष्यकालीन व्यवहार शक्य झालेले आहेत पैशामुळं. समजा भविष्यात या ठिकाणी व्यवहार करायचे आहेत, तर ते व्यवहार पैशामुळेच शक्य होतात, कारण पैशाची या ठिकाणी मूल्य स्थिर असते. आता पैशाची किंमत ही वेगळी आणि मूल्य हे वेगळं. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी 1915 साली 20 रुपये किलो साखर असेल आणि आत्ता 2000 साली ती 35 रुपये किंवा 40 रुपये किलो झालेली असेल, तर काय झालेलं आहे हो? 2015 साली साखरेची किंमत होती 20 रुपये, आता 40 रुपये झालेले आहे. काय झालेलं आहे हो? पैशाचं मूल्य घसरलेलं आहे. आता ज्यादा पैसे द्यायला लागतात. साखर 1 किलोच येते, परंतु काय झालेलं आहे? पैसे जास्त द्यावे लागतात. तर हे पैशाचं मूल्य शक्यतो स्थिर असतं बरं का. थोड्याफार प्रमाणात ते बदलतं मागणी पुरवठ्यानुसार, परंतु पैशाचं मूल्य हे शक्यतो स्थिर असतं. आणि स्थिर राखण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने करत असते. तर हे भविष्यकालीन जे व्यवहार आहेत, आपणाला जमीन खरेदी करायची असेल किंवा या ठिकाणी एखादे करार करायचे असतील, तर या करारासाठी आपण एक मूल्य निश्चित करू शकतो आणि त्या व्यवहार या ठिकाणी काही कालावधीनंतर आपण करू शकतो. तर भविष्यकालीन व्यवहाराची किंमत निश्चित करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो आणि त्यामुळं पैसा त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण. शासनास पैशाचा उपयोग होत असतो, कारण शासनास अनेक प्रकारचे कर या ठिकाणी स्वीकारावे लागतात किंवा कर आकारावे लागतात असं म्हणायला काय हरकत नाही. कारण शासनाचे जे वेगवेगळे समाज कल्याणकारी खर्च जे आहेत, हे खर्च हे कराच्या स्वरूपातून मिळालेल्या उत्पन्नातून शासन करत असतं. तर हे कर किती ठरवायचे हे पैशावर आधारित असतं. पैशाच्या मार्गाने या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात शासन हे वेगवेगळे कर ठरवत असतं आणि त्यामधून या ठिकाणी उत्पन्न मिळवतं आणि त्या आधारे समाज कल्याणकारी योजना राबवत असतं. म्हणजे शासनासाठी पैसा अतिशय महत्त्वपूर्ण. राहणीमानात वाढ करण्याच्या दृष्टीने पैसा महत्त्वाचा आहे. समजा या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आणि कर्मचाऱ्यांना किंवा लोकांना रोजगार उपलब्ध झाला, रोजगाराची मजुरी त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळाली आणि पैशाच्या स्वरूपात जी मिळालेली आहे मजुरीना, त्या आधारे ते वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात. आणि वस्तू आणि सेवा खरेदी करणं आणि त्याचा उपभोग घेणं म्हणजेच राहणीमानात वाढ होणं होय. तर
हे उत्पादन वाढ आणि संपत्तीचे वाटप करण्याचं जे कार्य करतोय पैसा, त्या कार्यामुळं राहणीमानात वाढ होणं या ठिकाणी शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक स्वायत्तता या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा आहे. पैशाच्या स्वरूपात वेतन किंवा मोबदला मिळत असल्याने आपल्या आवडीच्या वस्तू विकत घेणं कर्मचाऱ्यांना शक्य होतं किंवा स्वतंत्रपणे एखादे खर्च करणं त्यांना या ठिकाणी शक्य होतं आणि त्यामधून या ठिकाणी त्यांना किंवा त्यांच्या या ठिकाणी आवडीनिवडीसाठी स्वायत्तता मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजे सामाजिक स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून पैसा हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. आता भारताचा जर तुम्ही विचार केला ना तर स्वायत्तता आहे, परंतु काय नाही हो, भारतामध्ये वेतनामध्ये समानता नाही, उत्पन्नामध्ये समानता नाही. काही 25% लोक आहेत ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे, काही 50% लोक आहेत ज्यांचं उत्पन्न मध्यम आहे आणि काही 25% लोक आहेत ना ते दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्याला काय म्हणतो आपण, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे ज्यांना जीवन जगण्या इतपत देखील या ठिकाणी उत्पन्न मिळत नाही. आता हे कशामुळे झालेलं आहे? कारण जे सामाजिक व्यवस्था आहे त्यांच्याकडे जे स्किल आहे त्यामधून या ठिकाणी त्यांना उत्पन्न मिळत असतं. स्वायत्तता आहे परंतु समानता नाही आणि ही समानता प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून पैसा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण ही समानता शासन सातत्यानं प्रयत्न करत आहे समानता राखण्याचा. श्रीमंत गरीब दरी कमी करण्याचा सातत्याने शासन प्रयत्न करत आहे, परंतु त्यामध्ये सहजासहजी यश येणं शक्य नाही, कारण त्या दृष्टिकोनातून सामाजिक बदलाची गरज आहे. तर सामाजिक स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून पैसा वस्तुनिष्ठ प्रगती शक्य आहे पैशामुळं. कारण प्रगती करायची म्हणलं तर वेगवेगळ्या योजना शासनानं आखल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. आता हे वेगवेगळ्या समाज कल्याणकारी योजना जर राबवायच्या असतील तर काय झालं पाहिजे, शासनाचं उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. आज अवस्था काय झालेली आहे हो शासनाची, शासनाची अतिशय बिकट झालेली आहे. कारण लॉकडाऊनमुळं 2-3 महिने लॉकडाऊनमुळं अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत, अनेक कंपन्या बंद आहेत, अनेक कामगार या ठिकाणी कामावर नाहीत, त्यांना रोजगार गमवावा लागलेला आहे. थोडं पेपर वाचत जावा, अर्थव्यवस्थेची तुम्हाला या ठिकाणी कल्पना येईल. तर वस्तुनिष्ठ प्रगती जर व्हायची असेल ना तर सर्वांच्याकडे पैसा असला पाहिजे. आणि पैसा कधी येईल सर्वांच्याकडे पैसा जर तुमचा रोजगार पुरवठा प्रचंड असेल ना किंवा चांगला असेल तर या ठिकाणी होईल. आता IT मध्ये वगैरे आता नोकर भरती चालू झालेली आहे बघा. आम्ही वेगवेगळ्या पोस्ट वगैरे पाठवत असतो, तर त्याचा तुम्ही आढावा घेत जावा आणि ती कशा पद्धतीने या ठिकाणी रिक्रुटमेंट होत असते, रिक्रुटमेंट म्हणजे भरती, तर ही तुम्हाला कल्पना येईल. तर वस्तुनिष्ठ प्रगती ही पैशामुळेच शक्य आहे. कारण जर पैसा उपलब्ध असेल तर लोक वेगवेगळ्या भांडवल गुंतवणुकीचा प्रयत्न करतील आणि भांडवल गुंतवणूक ही या ठिकाणी प्रगतीस कारणीभूत ठरत असते. कारण भांडवल वाढलं म्हणजे उद्योग वाढले म्हणजे रोजगार वाढले आणि रोजगार वाढले म्हणजे प्रगती झाली. वस्तू आणि सेवांची या ठिकाणी काय झाली, भर पडली. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा आहे. कारण का, जगातील सर्वच देशामधून पैशामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास आणि समाजात एकजूट निर्माण होण्यास मदत झाली आहे. विशेषतः व्यवसाय आणि व्यापारात पैशामुळे वृद्धी होते आणि त्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र यावे लागतात आणि हे सर्व शक्य होण्याचं कारण आहे पैसा. कारण व्यापार, उद्योग किंवा या ठिकाणी कंपन्या या सर्वांमध्ये अनेक लोकांना काम करावं लागतं. कारण ही जी कार्य आहेत ही कार्य सहज शक्य होत नाहीत आणि त्यासाठी अनेक लोकांची गरज असते. आणि अनेक लोक ज्यावेळी एकत्रित येतात ना त्यावेळी एकांचे विचार, एकांचे या ठिकाणी आचार विचार, एकांची मतं एकमेकाला समजतात आणि त्यामधून या ठिकाणी एकच गरजा लोकांचे ज्यावेळी असतात ना त्यावेळी लोक या ठिकाणी एकत्र काम करतात आणि आपापले जे प्रश्न आहेत, आपापल्या समस्या आहेत ते एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं पैशाच्याच दृष्टिकोनातून सर्वजण उत्पन्न मिळवत असल्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेला देखील पैशामुळं चालना मिळालेली दिसते. सामाजिक कल्याणाची मोजदाद करणं शक्य आहे पैशामुळं. कारण आपण प्रत्येक गोष्ट ही पैशात मोजत आहे. कारण पैशातच
या ठिकाणी हे जे आहे हे मूल्य व्यक्त केलं जात असतं. गहू, 1 किलो गहूची किंमत किती आहे, काहीतरी 15 रुपये असेल किंवा 30 रुपये असेल. तर हे सर्व शक्य कशामुळे झालेलं आहे, एकक महत्वाचा आहे. आपण पैशाच्या अवस्थामध्ये पाहिलेलं होतं बघा की एकक वेगवेगळी या ठिकाणी वापरली जातात. उदाहरणार्थ जमीन मोजायची असेल तर या ठिकाणी एकर किंवा गुंठ्यामध्ये मोजली जाईल. द्रव पदार्थ मोजायचा असेल तर लिटरमध्ये मोजला जाईल. धान्य मोजायचं असेल तर ते किलोमध्ये मोजलं जाईल, क्विंटलमध्ये मोजलं जाईल, टनामध्ये मोजलं जाईल. तर हे जे आहे हे कधी सामाजिक कल्याणाची मोजदाद करणं शासनाला गरजेचं असतं, तर वेगवेगळ्या योजना राबवलेल्या असतात ना, ह्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आणि आवश्यक त्या लोकांनाच त्या फायदेशीर ठरतील अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला ही मोजदाद करणं गरजेचं असतं. सर्वसाधारण बघा सर्वे केला जातो, सामाजिक सर्वे केला जातो. ते सामाजिक सर्वेचे जे अधिकारी आहेत ना, जे लोक आहेत ना, ते आपणाला या ठिकाणी विचारायला येतात की आपल्या घरात टीव्ही आहे का, आपल्या घरात टू व्हीलर आहे का, आपल्या घरात फ्रीज आहे का, हे काय करतायत. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी समाजाची किती प्रगती झाली आहे याचा विचार करतात. आणि या सर्वांचं मूल्य हे या ठिकाणी पैशात व्यक्त केलं जातं. उत्पन्न हे पैशात मिळवलं जातं. हे जे गट आहेत ना, हे उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट किंवा या ठिकाणी कमी उत्पन्न गट, हे देखील या ठिकाणी पैशातून उत्पन्नातून या ठिकाणी ठरवलं जातं. त्यामुळे सामाजिक कल्याणाची मोजदाद करण्यासाठी पैसा उपयुक्त असतो. अंदाजपत्रक आणि हिशेब लेखन शक्य झालेलं आहे पैशामुळं. अंदाजपत्रकाचा फार मोठा फायदा काय होत असतो, तर खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी होत असतो. वेगवेगळ्या जर या ठिकाणी सहकारी संस्थांचे तुम्ही अहवाल पाहिले, कंपन्यांचे अहवाल पाहिले, बँकांचे अहवाल पाहिले, तर त्यात शेवटी पुढल्या वर्षाचं अंदाजपत्रक दिलेलं असतं बघा. आणि पुढल्या वर्षाच्या अंदाजपत्रकाबरोबरच मागील वर्षाचं अंदाजपत्रक देखील मागल्या 2 पानावर दिलेलं असतं. आणि त्यात काय दिलेलं असतं, अंदाजपत्रापेक्षा जास्त झालेला खर्च दिलेला असतो आणि कमी झालेला खर्च दिलेला असतो. यावरून व्यवस्थापनाची कार्यक्षमता समजते. जास्त खर्च झाला ना अंदाजपत्रकापेक्षा तर संस्था ही नुकसानीत येण्याची शक्यता असते, तोट्यात येण्याची शक्यता असते, अस्तित्व गमावण्याची शक्यता असते. तर हे अंदाजपत्रक कशात व्यक्त केलं जातं हो, पैशात व्यक्त केलं जातं. हिशेब आपण वेगवेगळे लिहितोय ना, उदाहरणार्थ कॅपिटल 10,000 रुपये, ड्रॉइंग्ज 4,000 रुपये, हे सर्व पैशात व्यक्त केलेलं आहे आणि पैशामुळेच हिशेब करणं शक्य झालेलं आहे. आणि ही जी कार्य आहेत ही केवळ पैशावरती आधारित आहेत. त्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा आहे. उत्पन्नाचे वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा आहे. कारण पैशामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांना, उत्पादनाच्या घटकांना या ठिकाणी उत्पन्न प्राप्त होतं, जमिनीला खंड प्राप्त होतो, कामगारांना किंवा मनुष्यबळास वेतन प्राप्त होतं. हे पैशाच्या स्वरूपात दिलं जातं आणि हे वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून देखील पैसा महत्त्वाचा आहे. भांडवलाची गतिमानता या दृष्टिकोनातून पैसा महत्त्वाचा आहे. ज्या देशाकडे या ठिकाणी भांडवल पुरवठा करणाऱ्या संस्था अधिक आहेत ना, त्या देशाची प्रगती चांगली झालेली दिसते. समजा जर लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असेल तर काय करतील, लोक अधिक बचत करतील. आणि हे बचत केलेली जे बँकातील पैसे असतील ना, ते पुन्हा या ठिकाणी भांडवलामध्ये रूपांतरित होतात किंवा कर्जांच्या द्वारे भांडवल पुरवठा केला जातो. आणि हे जे शक्य आहे हे केवळ या ठिकाणी पैशामुळेच शक्य आहे. आणि म्हणून भांडवल निर्मितीच्या दृष्टीने देखील पैसा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वस्तू विनिमय व्यवस्थेच्या दोषांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पैसा महत्त्वाचा आहे. वस्तू विनिमय व्यवस्थेमध्ये अनेक दोष होते बघा, की पैशामुळं ते शक्य झालेलं आहे दोष निवारण करणं. उदाहरणार्थ या ठिकाणी विभाजन करणं शक्य होत नव्हतं, पैशाचं स्थानांतर करणं, या ठिकाणी मूल्याचं स्थानांतर करणं शक्य होत नव्हतं. वस्तू विनिमय व्यवस्थेतील ज्या अनेक अडचणी आहेत या अनेक अडचणी पैशानं दूर केलेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पैसा महत्त्वाचा. आणि उत्पादकांना देखील या ठिकाणी पैसा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण उत्पादनामध्ये अनेक घटक वापरले जातात आणि या घटकांना मोबदल्याच्या स्वरूपात पैसा मिळत असतो. तर उत्पादन आणि विक्री कार्यासंदर्भात जी कार्य आहेत ही कार्य म्हणजे कोणती कार्ये, खरेदी कार्य, विक्री कार्य, जाहिरात कार्य, वाहतूक कार्य, संग्रहण कार्य, अनेक कार्य. ही जी कार्य आहेत
या कार्यांना पैशाच्या स्वरूपातच लाभ होत असतो, पैशाच्या स्वरूपातच मोबदला दिला जात असतो आणि म्हणून ही विविध कार्ये व्यवस्थितपणे होण्यास मदत होत असते. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. हा छोटासा जो पहिला टॉपिक आहे, हा पहिला टॉपिक संपलेला आहे. पुढील तासाला आपण नवीन टॉपिक, अर्थात टॉपिक संपलेला नाही, टॉपिक मधील एक भाग संपलेला आहे. कारण क्रमिक पुस्तकामधून जे टॉपिक जे असं पण म्हणणार कोण म्हणणार एवढं मोठ्यानं वाटावं